कशी आहे? एक पैलवान गेला तरी दुसरा पैलवान तयार होत असतो बघा. आमच्याच गावातली दावण आहे शिंगऱ्या, तुम्हाला माहीत होता महाराष्ट्र केसरी. आणि त्याच्या दावणीला सोडा जरा, त्याला गेला तरी दुसरा लगेच घडवायची ताकद असते. असा शिंगऱ्याच्या दावणीला आणखीन एक झाला आहे मल्हार, सोड त्याला. आणि त्याची आय दाखवतो तुम्हाला, आईचा पारा कसा जबरदस्त आहे ते दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून. कसा झाला आहे जबरदस्त. आणि त्याची आय दाखवतो पारा कसा आहे, लय जबरदस्त आहे बघा. एखाद्याच्या दावणीला म्हणतात ना, दावणीचा गुण असतो आणि जबरदस्त खूण झालेला आहे. आणि गाई पण बघा जबरदस्त आहे. आणि शिंगऱ्याची खरी सेवा काढवणारी दोन माणसं आहे ती, आई आणि त्यांचं भाऊ. आणि ह्यो सुद्धा त्यांना बघा खरेदी केलेला जबरदस्त एक खोंड आहे. बाकी पण दाखवतो तुम्हाला दावण कशी गाईचा पारा. वासरू बाहेर नेलं, आणा त्याला आत. वासरू आता बाहेर नेल्यामुळेच गाई तशी करायला लागली. कसा राग आहे. असा नाद लागतो खिल्लारचा. तुम्हाला जर्शी बघायलाच भेटणार नाही इथं जनावर. आणि खिलार पाळायला माणसं जातीवंत लागते ती बघा कसं करते. हा नाव भाऊ उचलून आत. नको नको, असू दे असू दे. वासरामुळं तशी करते ती. आता इली 2 तास झालं आणि जबरदस्त वासरू झालंय, जातीवंत झालेलं आहे. वयच्याला उन्हात नांदला बाहेरनं. मल्हार सर बाजूला आहे बघा कसा झाला आहे. चांगला खूण झाला एकदम. तिकडं बांधा, जवळ बांधा गाईच्या. आणि अजून बघा इकडं त्यांचा अवताचा बैल आहे. सगळं बघाय गावल ती खिल्लारच गावणार. आणि खिल्लार पाळायला पण जातीवंत लागतो माणूस. ह्यो पण बघा शिंगऱ्याचा भाऊ आहे. ह्यो पण चांगला पळतोय. त्या दिवशी एक मैदानात काढला, लॉबी झाली पण जबरदस्त गाडी पळाली. आणि ही शिंगऱ्याची आहे जबरदस्त गाय. ती पण माझ्या मते भाऊ ही पण गाभण आहे ना. हा, ही पण गाभण आहे शिंगऱ्याची आहे. आणि ती दुसरी, हां बघा सगळी जातीवंत खिलार आहे. त्यांनी एक जरी गेला तरी आता बघा जावणीला 4 बैल आहेत अजून मागं. शिंगऱ्या गेला तरी असं नाही की काय बाबा शिंगऱ्या विकला, त्याच्या मागं एवढी तयार करायला लागते. चांगल्या दावणीला गेला पळतोया. आता भाऊ तुम्ही बैल विकल्यापासून बघा लय पळायला लागलाय. म्हणजे इथं पण पळतच होता, पण काय म्हणजे काय वाटतं का बाबा विकला असं? विकलाय असं काय वाटत नाही. हां आणि जरी दिला असला हां तरी समाधानकारक वाटतंय. त्यानं आतापर्यंत दिल्यापासून 7-8 मैदान गुलाल घेतलाय. गुलाल घेतलाय. आणि आता तसंच त्याच्या पाठीमाग आता दुसरी ही पैदास झाली लगेच तयार करणार का शिंगऱ्यागत? तर हां लगेच आता शिंगऱ्याचा बाहू मैदानातच काढलाय. हां तरी चांगला गटका काढायला लागलाय. करणार काम चांगलं. हो. आणि त्याच्या पाठीमागे अजून 2 आहेत. आता परत त्यानं एक विकत घेतलेलं ना, आता परत गाई इली. सगळी खिलारच का पाळले? जर्शी बिरशी काय? जर्शी मलाच पसंत नसल्यामुळं मी खिलार पाळले ती. हां हां कारण की कसं आहे, जर्शीला किती बी खायला घातलं तरी दुधावारीन ह्याच्यावारीत मेहनतीवारीत पैसे जातात. पण खिलार आपलं खिलारमधनं समाधानकारक वाटतं. रोगराई नाही काय नाही. रोगराई तर नाहीच. आणि उत्पन्नालाही चांगलं शेणखत हेच 1 नंबरचं असतं. त्याच्यामुळं ह्या जनावरांचं खास वाटतं. मग तिकडं दिलाय शिंगऱ्या तरी समाधानी आहे. समाधानी. कारण दुसरा तयार करणार लगेच. तर आता झालाय परत शिंगऱ्याच्या पाठीमागं बारकं पिलो आता झालंय. हां ती बी खेळवणार चांगल्यापैकी. नक्कीच. बघा मित्रांनो, जातीवंत दावण तुम्हाला बघायला मिळाली. आणि सगळी एक नंबर. वातावरण सुद्धा जबरदस्त आहे. आणि निसर्गाची साथही चांगली. निसर्गाची नाळ आधी जोडदार यांना घेतली त्या सुशीलच्या, त्याच्यामुळं समाधान वाटतं. आणि हा निसर्ग असाच वावरत राहो असंच आमची इच्छा ही अपेक्षा आहे. बघा हे अवताच आहे. हां परत एकदा दाखवतो आणि व्हिडिओ थांबवतो. आपण जरी असलो तरी घरच्या माणसांचं कष्ट असतंय. सगळ्यात महत्त्वाचं इकडं
सुशीलची आहे. बघा हे काय आहे? गुळ आहे. गुळ. गुळाचं आता गाईला चारायचा. बघा जबरदस्त का मला बी खातोय मग. आता काय शिंगरे ऐकल्यापासून वाटतंय का बैल गेलाय आता? हा नाही काय वाटत. दुसरा तयार करणार लगेच? हा दुसरा आता झालाच की. हा पळणार का त्यो? पळणार की 100%. 100%. असं खाया घालायला लागतं मित्रांनो, तवा बैल पळते ती. घरी नसली एखादी गोष्ट चालेल पण जनावरांना घालायच्या. पहिला बी होता शिंगऱ्या भाऊ, काय काय तुम्ही घालत असं मला कळलं, खोबऱ्याच्या वाट्या बिट्या अशा घाल. पहिल्या शिंगऱ्याला लय खायला घातलं. उडीद नाही म्हणलं ते 7-8 पहिल्या उडीद घासा खाल्लाय. वरदाची डाळ विकत आणून घातलेली. खोबऱ्याच्या वाट्या. खोबरं तर कमीत कमी नाही म्हणलं ते 1 क्विंटलवर खाल्लं असेल खोबरं. त्याशिवाय पळत नाही. आणि आवताची बी काम आता आवताची काम इकडं आता आवत तुम्ही ह्या खोंडांना बी आवताला बी झुपताय ना? परवा दिवशीच आवताला झोपला होता पाबारीला. हा चांगला चालतोय. बघा मित्रांनो तिकडं लगेच बघितलं ना तुम्ही, रानात पाबार पडलेली, इथं समोर लगेच आवताला झोपायचं बी काम चालतंय. आणि जो माणूस जातीवंत असतो का नाही तो घडावतो म्हणजे घडावतोच. अशी एक आमच्या गावातली आमच्या जवळ सुशीलचे दावण आणि सगळ्यात त्यांचं कष्ट आहे वडिलांचं तुम्ही बघितलंय. सुशील जरी इकडं तिकडं दुट्टीवर असला तरी सगळं घरची जातीवंत लागतात म्हणतो का नाही मी, तशी माणसं येते. आणि अनेक जण म्हणतात की शर्यतीची नाद करतात काय, पण त्याच्या पाठीमागं खिल्लार गाईसुद्धा जोपासते ती. आणि त्या तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आहे. धन्यवाद. व्हिडिओ आणि मुलाखत आवडली तर नक्की शेअर करा. नाद करायचा तर असाच करायचा जातीवंत, हलका नाद करायचा नाही. सगळे खिलारच आहेत. राग कसा यायला लगेच बघा, जबरदस्त. कशी आहे?